त्याप्रमाणे मला भीती माझ्या लाईफमध्ये आवश्यक आहे. तर ह्या भीती आणि प्रीती ह्या दोन्ही गोष्टी पॅरलल चालतील. भक्तीची बैठक मानवी जीवनामध्ये यायला हवी. शास्त्रशुद्ध भक्तीचा विचार आला पाहिजे. आज आपला जो काही समाज आहे याला जर घडवायचा असेल तर काही तज्ञ लोकांनी विषय मांडलेले आहेत, त्याच्यावर काम होत आहे. केवळ भौतिक साधनं प्रोव्हाइड करून मुलं डेव्हलप होणार नाही, समाज घडणार नाही. केवळ भीती दाखवून समाज घडणार नाही. केवळ कायदा करून माणूस सुधारणार नाही. तर त्याच्यामध्ये मानसिक स्तर त्याचा उंच झाला पाहिजे, त्याची विचारांची बैठक उंच झाली पाहिजे आणि ही भक्तीतून निर्माण होते. आपल्या संतांनी महापुरुषांनी कारेन आठवेशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकलाची एकलाची हे अंतःकरणापासून सांगितले की आमचा सांभाळ करणारा कोणीतरी आहे, माझं बघणारा कोणीतरी आहे. हा महत्वाचा विषय आहे. तर त्या पद्धतीनं असे भावपूर्ण विषय बुधा भाव समन्विता. गेल्या काही व्हिडिओ पाठीमागे मी बोललो होतो की आपल्याला होलिस्टिक आउटलुक आणि ॲनालिटिक अप्रोच, ज्याला आपण बुधा भाव समन्विता म्हणतो. लाईफमध्ये कधीही काही घडू शकतं. आज जो काही विमान हा अपघात झाला, न्यूज आपण बघितली, त्याच्यावर बरीचशी चर्चा झाली, त्याला जबाबदार कोण काय. पण आज एखाद्या कुटुंब प्रमुख त्यातला निघून गेला, एखादं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याला जर सावरायचं असेल तर त्याचं प्रिपरेशन आपल्याला ह्या एज्युकेशन मधून आपण करू शकतो. हे शिक्षण महत्वाचं आहे आणि हे चिरंतन चालणारी प्रोसेस आहे. प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून आपण हेच नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतोय. आपली मुलं सुदृढ बनली पाहिजे, मेंटली फिजिकली ते सक्षम झाली पाहिजे, या स्पर्धेच्या युगामध्ये ते टिकली पाहिजे, त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहायला पाहिजे. या संदर्भात काही आपण विषय मांडतोय. त्यामुळे या प्रकाश काउन्सलर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या जवळच्या लोकांपर्यंत, मॅक्सिमम लोकांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. याचा आपल्या सर्वांना चांगला उपयोग होणार आहे. मंडळी, ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही रस्ता आपल्याकडे नाही. पालक म्हणून आपल्याला घडवण्यासाठी, आपल्या मुलांना डेव्हलप करायचं असेल तर त्यांच्यामध्ये संस्कार, नीतिमत्ता, सांस्कृतिक मूल्ये ही यायलाच पाहिजे. तरच घर असावे घरासारखे, नको नुसत्या भिंती, हे साकार होणार आहे. तर या संदर्भात